नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठापासून धापोळे, यालाच ज्वारीच्या पिठाचे पडीपापडसुद्धा म्हणतात। हे पापड कडक उन्हातच केले जातात आणि हे पापड ओल्या कापडावर केले जातात। एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला हे पडीपापड करून दाखवणार आहे। हे भाजून खाल्ले जातात, तसेच तळून सुद्धा खाल्ले जातात। फक्त हे पापड थोडे करायला जाड असतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 3 वाट्या ज्वारीचे पीठ मोजून घेतले। आता एका वाटीला 1 वाटी पाणी, म्हणजे असे 3 वाट्या पाणी घेऊन मी हे छान पातळसर भिजवून घेतलं। हे तुम्ही रात्रभर भिजवून सुद्धा आंबवायचे असेल तर रात्री सुद्धा भिजवून ठेवू शकता, पण मी इथे आत्ताच ताजे करून करत आहे। हे बघा, या प्रकारे छान असं आपल्याला पातळ असे भिजवून ठेवायचे आहे। ही एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता इथे मी एका भांड्यामध्ये एका वाटीला 4 पट पाणी इथे घेतले आहे आणि छान उकळून घेतले। उकळून म्हणजे एकदम खळखळीत उकळी आणायची नाही आहे। आता ह्यात तिखट, तीळ आणि मीठ आणि तसेच जिरेसुद्धा यात घालून घ्यायचे आहे। आता थोडेसे गरम झाले की यात आपल्याला हळूहळू 1 चमच्याने हलवत आणि हळूहळू ते सारण आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। एकदम कडक पाणी आपल्याला इथे उकळीचे करायचे नाही, नाहीतर तुम्हाला या पापडाचे गाठी पडू शकतात। हे बघा, जोपर्यंत सारणाला उकळी येत नाही तोपर्यंत हा चमचा असाच हलवत राहायचा आहे, नाहीतर सारणाच्या गाठी पडू शकतात। हे बघा, आता असेच मी सतत हलवत हे शिजवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता हे सारण कसे घट्ट झाले आहे आणि आता अधूनमधून चमचा फिरवला तरी चालेल। हे बघा कसे आता हे शिजतसुद्धा आले आहे। कमीत कमी मला या 3 वाट्यांना 20 मिनिट लागलेले आहे। हे बघा, आता छान खडखडून उकळी आली। आता मंद आचेवर मी शिजू देते, तोपर्यंत पुढची तयारी करते। इथे बघा, आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ज्या कापडावर आपल्याला पापड टाकायचे आहे तो ओला करून घ्यायचा आहे आणि थोडा पिळून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपले सारणसुद्धा शिजत आलेले आहे, खळखळून घट्ट झाले आहे। जर तुम्हाला चेक करायचे असेल तर पाण्यामध्ये टाकून तुम्ही चेक करू शकता। पाण्यामध्ये वाटीमध्ये पाणी घेऊन टाकून बघायचे आणि जर सारण वर तरंगले की समजायचे आपले पीठ शिजलेले आहे। आता हे थोडे थंड झाले की मी ओला कापड इथे टाकून घेतला आहे आणि या पद्धतीने इथे असे आपल्याला जाडसरच पापड टाकून घ्यायचे आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। टाकताना असे 2 चमचे टाकून हलगत आपल्याला इथे पापड फिरून घ्यायचं आहे। जास्त पातळ पापड हे नको, कारण की आपल्याला भाजायचे असतात, त्यामुळे ते जळायला नको। हे बघा, असे हलगतच आपल्याला हे पापड जाड करून घ्यायचे आहे। आता हे बघा, सुकून गेलेले आहेत। आता इथे कापडावर आणखी पाणी टाकून आपल्याला हा कापड ओला करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कापड ओढून हे पापड असे काढून घ्यायचे आहे आणि 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे। 2 दिवसांनी बघा वाळले की हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे। भाजून सुद्धा हे पापड तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।